दोघंजण मस्त बीचवरती आले. मस्त ना, मोकळा आहे एकदम बीच. एकदम मोकळा बीच आहे. ते काशीद वगैरे बीच आहेत त्याला जास्त गर्दी असते. सूर्यदेव समोरच आहे ते बघा, इकडे तोंडावर एकदम मस्त बीच आहे. आणि मागच्या साईडला ना तिकडे बोटी आहेत, तिकडे ते बघा त्या साईडला. आम्ही तिथे चालले म्हणजे तिथे फोटोशूट करायला. मागच्या बाजूला मस्त नारळाच्या बागा आहेत, सुपारीच्या बागा आहेत. ही झाडं माहिती नाही कसली ती, मला वाटतं प्रत्येक समुद्राच्या बाजूला असतात. हे मिठाच्या पाण्यामुळे पाणी ते सहन करू शकतात झाडं. तिथपर्यंत या जवळजवळ इथपर्यंत पाणी जात असेल भरतीला. आता ओटी चालू आहे. एकदम तिकडची माणसं बघा एकदम बारीक दिसतात, बारीकशी. खेकड्यांचं स्टार बनवलाय खेकड्यांनी. हे बघा कसं आहे ते स्टारफिश बनवला. गोळे गोळे करून ना त्यानं घराच्या बाजूला ठेवले ते बघा. आणि हे घोड्याची लेंडकी ही बघा केवढी रे मोठी. तिथं काय त्याला काय बोलतात का अमृता? भुसं टाकलंय तिथे येलो कलरचे. आपले आजूबाजूला कोळी बांधवांच्या मस्त बोटी लागलेल्या आहेत. इथे कोळी बांधव राहतात, त्याच्यामुळे मच्छीमारी सुद्धा केली जाते इकडे. आणि समोरच भुसा दिसतात तुम्हाला. अशा बहुतेक भरपूर काटे लावलेले आहेत, म्हणजे ज्याच्या असतील ते लोक तिथे भुसा सुकट ठेवत असतील किंवा सोडून ठेवत असतील. जेव्हा मच्छी पकडायला जातात तेव्हा ते कसं गुत्तडा होतो त्याचा ना, ते गुत्तडा काढून मग तिथे व्यवस्थित लावून ठेवतात. इकडे या साईडला बोटी आहेत, सगळ्या कोळी बांधवांच्या बोटी आहेत. नारळ बघ केवढा मोठा आहे, ऐकतो कसा पडलाय बघ. आणि इतर बघा ना, ही खेकड्याची बारीक बारीक अशी सगळीकडे सगळीकडे तेच आहे ते. जेवढं हे दिसतंय ना, काय कचरा नाहीये, हे ते खेकड्यांनीच केलेलं आहे सगळं. आणि इथं आम्ही जिथून एंट्री केली ना, तिथं असं म्हणजे बोलतात ना की खाऊ गल्ली वगैरे असं काही नाही आहे. एकदम शांत बीच आहे. तुम्हाला प्रायव्हसी हवी असेल, शांत ठिकाण हवं असेल तर तुम्ही इथं येऊ शकता. की बाबा दगदग शहराच्या ठिकाणी तुम्ही कामातून दगदग वगैरे होते, कुठे टाईम घालवण्यासाठी फॅमिलीसोबत वेळ भेटत नाही, त्याच्यामुळे तुम्ही ह्या बीचला रेवदंडा बीचला येऊ शकता. हे बघा एक नंबर गोव्याचीच वाईफ येते ना एकदम. फक्त गोव्याचे किनारे खूप भरलेले असतात हॉटेल्स वगैरे, तसं इथे नाहीये. मोकळं आहे, खूप मस्त वाटतंय. पण आता आम्ही फक्त दोघं जणच आहे इथं, लांब पर्यंत कोण नाही. आता समोर फक्त 2 माणसं दिसतात लांब. आता तो तिकडे आहे रेवदंडा फोर्ट, तो गड आहे तिकडे, तो किनाऱ्यालाच आहे. आणि त्याच्यासमोर आहे कोरलाई फोर्ट, तो खूप मोठा फोर्ट आहे. तोही सुद्धा खूप मोठा फोर्ट आहे. आपण तिकडे जाणार नाही, आपल्याला तेवढा टाईम नाही आहे. मी म्हटलं आपला आल्यासारखं रेवदंडा बीचवर आल्यासारखं व्हिडिओ काढूया, पुढे जाऊया थोडा वेळ जरा पाण्यामध्ये अशा उड्या मारू आणि मग रिटर्न येऊ. पुढे जाऊया. मी पाणी पिलं नाही, पाणी पिऊन घेतो. आम्ही इथे रामेश्वर मंदिराजवळ आलेलो, सकाळी निघालो, तेव्हापासून काही खाल्लं नाही आहे, काही पाणी पिलं नव्हतं. आता आम्ही त्या बीचवरती आलो तेव्हा पाण्याची बॉटल घेतली. आणि अमृत बघा, अमृतालाही सवय अशी बीचवरती गेल्यावर त्याचे छोटे मोठे शंख शिंपले जे असतात ते गोळा करायचं. तिला खूप हाऊस आहे आधीपासून. चला पाण्याजवळ जाऊया आपण आता. हो ना, दगड बघ कसा आहे इथे. दगड आहे, दगड. ह्या दगडा उभी राहा. हो ते म्हणा. ये ना, दगड आहे बघ ना जरा. दगडासारखं आहे मित्रांनो. हे दगड नाही आहे, लांबून आम्हाला दगड वाटला, पण असं पाय ना एकदम आतमध्ये जातो. हे बघा, हो केवढा आतमध्ये गेला पाय. आणि पाणी पण निघतंय त्यातनं, त्याच्यामुळे सांभाळून. हो इथे जर असं दलदल सारखंच आहे. ते बारीक शिंपले त्याचं ब्रेसलेट बनवतात, ते पण कितीतरी. तू आता ब्रेसलेट बनवणार आहेस त्याचं? हो घरी जाऊ. हे बघा, हे काय बोलले आपण, एक भुसं. या भुशाजवळ जाऊया, तुम्हाला भुसं दाखवतो कसं आहे. आणि पाय माझे कंटिन्यू या रेतीमध्ये आतमध्ये जात आहेत. एकदम आरामात चालावं लागतंय. शूजची वाट लागली. हो पाय बघा कसे जात आहेत. हे बघा, ते पाणीच आहे बघा. भुसं हे भुसं ही भैया भुसं आहे. असं असतं भुसं. ते मस्त सुट्ट करून ठेवलेलं आहे. सुकट टाकलं असं बोलू शकत नाही, पण सुट्ट करून ठेवलेलं आहे.
चल जरा पुढे जाऊ आता. पाणी देते, एवढं मोठं पाणी देत आहे तरी पण तिला ते पाणी बघायचं. चला बीचवरती फिरायला. मित्रांनो बीचवरती बघा हा किड्याचा होल आहे, मला वाटतं कुठला बारका खेकडा आहे. त्यानं बघा काय केलं, ट्रॅक बघा त्याचा. बाप रे, हे बघा एवढा लांबून तो आला इकडे. म्हणजे मी चालत जाईन तेवढं कमीच आहे. हे बघा बाप रे, तिथून त्याला सुरुवात केली, तिथं गेलाय तो. तो कामरत आहे तो तिथपर्यंत गेलाय. मेहनत आहे भाई, मेहनत. चला फायनली आपण बीच जवळ आलो आहे. आता समोर आपल्याला दिसतोय गड आणि त्याच्या बाजूला सुद्धा गड आहे. झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो मी, बघू दिसतो का. एक झूम आहे, ॲक्शन 2 आहे, त्याच्यामुळे तेवढंच झूम होतं त्याला. 4Kमध्ये व्हिडिओ शूट चालू आहे. आता एडिट करताना मला खूप प्रॉब्लेम होणार आहे. हे बघा त्या साईडला एक गड आहे, रेवदंडा गड, आणि हा कोरलाई गड. कोरलाई असं काहीतरी नाव आहे ते आता मॅपवरती बघू. चला बीचकडे जाऊया आता. बीचवरती एकदम दमट हवा सुटले आणि लाटांचा आवाज आहे ना, असं कानाला एकदम सुख देतं आहे. जे सुख देतो आहे ना मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये तुम्ही फील करू शकत नाही. तुम्हाला त्यासाठी ह्या बीचकडे यावी लागेल. तिथून गाड्यांचे ट्रॅकसुद्धा दिसत आहेत. आणि आता मी आतमध्ये जाणार नाही. तूच बघा आत्ताच बघ की घाण झाले, जास्त आतमध्ये नाही जात. आधी आधी लाट आधी लाट आधी इथे ना बाजू इथे घाण नाही आहे. तुम्ही बोला घाण आहे, हे ॲक्च्युली झाडांचे वगैरे हे पडतं ना आपण, फांद्या वगैरे पानं वगैरे ते. आणि मला वाटतं इथं घोडे वगैरे चालतात. सुट्टीच्या दिवशी इथे घोडे वगैरे येत असतील, त्याच्यामुळे ह्या घोड्यांची ही विष्ठा पडलेली आहे. एवढंच घाण आहे, बाकी असं आपलं मानवी घाण असं वगैरे काही नाही माणसाने केलेलं. हो का बीच आहे एकदम क्लीन. त्यांचं रिफ्लेक्शन आपल्या रेवदंड्याच्या समुद्राच्या पाण्यावर सुद्धा भारी वाटते बघा ना. आणि ही असं असं वाटतं की तुला आपण मुंबईच्या अक्सा बीचला आलोय का? सेम ना, अक्सा बीच पण थोडाफार असाच आहे. हे बघा ना, काहीच फरक नाही. पण अक्सा बीच खूप जास्त घाण आहे आणि आपला हा बीच आहे हा क्लीन आहे. आणि आता हे बघा भरतीची सुरुवात झालेली आहे. पाणी मग तिथं होतं पुढच्या साईडला होतं, आता पाणी इथं पुढं पुढं यायला लागलं आहे. एकदम भारी वाटतं, मस्त. मग चला मग निघायचं का आता? घरी जायचं आहे अजून. आता इथनं आम्हाला घरी जायला 3 तास लागणार रेवदंड्यापासून खोपोलीपर्यंत. प्री वेडिंग शूटसाठी मस्त आहे. सर्वात बेस्ट प्री वेडिंगसाठी तुम्ही इथे येऊ शकता. बघा ना, एक नंबर बीच आहे. कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही, काय नाही. कोणते व्हिडिओ शूट किंवा प्री वेडिंग शूट वगैरे करायचं असेल तर तुम्ही इथं आरामात येऊ शकता. आपण पण येऊ काहीतरी ते व्हिडिओ शूट करायला वगैरे, किंवा आपलं फोटोशूट करायला. आपलं राहिलेलं आहे माहिती आहे ना, तर आम्ही पण कधीतरी येऊच, नक्कीच येऊ. आमचं प्री वेडिंग शूट झाला नव्हता, त्याच्यामुळे आमची एक इच्छा आहे की आमचा प्री वेडिंग शूट व्हावा. हां, पोस्ट वेडिंग होईल आमचा आता. तर नक्कीच आम्ही इथं एकदा येऊ, तो सुद्धा व्हिडिओ आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू. तर अशा प्रकारे आजचे आपले 2 व्हिडिओ झालेत आणि आशा करतो तुम्हाला हा सुद्धा व्हिडिओ आवडला असेल. एकदम मस्त समुद्र किनारा, शांत किनारा, लाटांचा आवाज, खूप भारी वाटतं, खूप मस्त वाटतं. पाण्यामुळे झालं. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओजसाठी. आता आपण रेग्युलर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करू. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत एन्जॉय करा आणि एन्जॉय केला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा झाला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.